त्यातला भाजीपाला घेऊन सायकलवर किंवा डोक्यावर पाटी घेऊन आम्ही तो विकायचो. आई वडिलांनी सांगितलं की शिक्षण घेतलं पाहिजे आणि आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमचं जग बदलायचं तर शिक्षण असलं पाहिजे. साहेब हे देखील माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोतच होते, कारण साहेब पण नाथरा नावाच्या गावामधून महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव बनू शकले. आम्ही मुळातच रिस्क घेणाऱ्या कॅटेगरीतली मंडळी आहोत. भविष्यात काय जे येईल आणि जे खूप अवघड असेल असं काहीतरी निवडूया याच्यावर मी रिसर्च केला आणि ते नाव जे होतं ते सायबर सिक्युरिटी होतं. दररोज आम्ही कमीत कमी 2 कोटी नाही, 200 कोटी नाही, 20,000 कोटी नाही, 2 लाख कोटी रुपये सायबर सुरक्षित करतो. भारतीय कंपनी म्हणून आम्ही परदेशी कंपन्यांच्या नाकामध्ये न आणले. ज्या घरामध्ये आनंद, त्या घरातला पुरुष कोणत्याही लढाईवर चढाई करून जाऊ शकतो. त्या इंजिनियरने फ्लॅट घेतला, कार घेतली, तर त्याच्या घरामध्ये जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा 1% आनंद जास्त मला होतो असं मला वाटतं. बुके देऊ नका, बुक द्या. 300 रुपयाचा बुके देण्यापेक्षा 300 रुपयाचं किंवा 500 रुपयाचं एखादं पुस्तक दिलं तर ते टिकतं आणि तो विचार उजवतं. म्हणजे 9 वेळा त्यांनी प्रयत्न केले, ते अयशस्वी झाले, परंतु 10व्या वेळा प्रयत्न करून आज 7 लाख कोटीची कंपनी बनवू शकले. आणि ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता त्यावेळेस तुमच्याकडे खूप मोठा अनुभव आलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस तुम्ही एक्झिट घेता. तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही पहिला अभ्यासा आणि जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये करिअर करा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आणि तो आनंद म्हणजेच यश. हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. चित्रांगणच्या गप्पाष्टकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हा सगळ्यांनाच सिनेमा खूप आवडत असेल, मलाही आवडतो. सिनेमामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? ऑफकोर्स हा काय विचारायचा प्रश्न आहे का? अर्थात हिरो आणि हिरोईन. आपला हिरो किंवा हिरोईन सुद्धा बऱ्याचदा, म्हणजे जर सिनेमे हिरोईन सेंट्रिक असतील तर, पण आपण हिरोबद्दल बोलूया. तर सिनेमाचा हिरो आपल्याला का आवडतो? कारण तो तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं प्रतीक असतो. त्याला खूप अडचणी असतात, त्याला खूप संकट असतात. खूप कष्ट करून, खूप जिद्दीनं आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करून हा आपला हिरो यशापर्यंत पोहोचतो. त्याच्या या यशामध्ये, त्याच्या या संघर्षाच्या प्रवासामध्ये त्याचं कुटुंबीय सुद्धा त्याच्यासोबत असतं. खूप संघर्ष करून येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करून हिरो यशाच्या शिखरावर पोचतो. मंडळी, हे चित्र सिनेमातलं आहे. ऑफकोर्स हे सिनेमातलंच आहे, कारण हे सिनेमातच घडतं. तुम्हाला करेक्ट करते, सॉरी, स्वतःला करेक्ट करते. हे फक्त सिनेमातलंच चित्र आहे असं नाही बरं का. प्रत्यक्षात सुद्धा आपल्या आजूबाजूला असे अनेक हिरो असतात की ज्यांचं काम अत्यंत उल्लेखनीय असतं. मात्र केवळ त्यांच्या कामावर, त्यांचं काम, त्यांचं कार्य प्रकाश झोतात न आल्या कारणानं ही माणसं हवी तेवढी प्रसिद्ध होत नाहीत. आज माझ्यासोबत गप्पाष्टकमध्ये अशीच एक व्यक्ती आहे ज्याला मी खऱ्या अर्थानं हिरो म्हणेन. आणि हिरो का म्हणते हे तुम्हाला एकूणच या संवादादरम्यान लक्षात येईल. तर येस, माझ्यासोबत आजचे माझे हिरो आहेत मंगेश आमले. मंगेशजी, गप्पाष्टकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मॅडम, धन्यवाद. खरं तर पुण्यातल्या जुन्नर भागातले तुम्ही आहात किंवा जुन्नर गावातले आहात, पण तुमचा प्रवास हा जुन्नरपासून सुरू होतोय, तो थेट जागतिक पातळीवर नेऊन पोहोचलाय. हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा डेफिनेटली नसणार आहे. खूप खाचखळग्यांनी भरलेला असणार आहे. खूप काय म्हणूया आपण त्याला, खूप अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागलेला असणार आहे. तर सगळ्यात आधी तुमच्या या प्रवासाबद्दल तर ओव्हरऑल आपण जाणून घेऊयाच, पण तुमचं बालपण कसं गेलं आणि त्या दरम्यान तुमची वाटचाल पुढे कशी झाली याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. जसं आपण म्हणालात, आम्ही जुन्नर या तालुक्यातले, जो पुणे जिल्ह्यामध्ये येतो, आणि जुन्नर तालुका हा शिवनेरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ते ठिकाण. जुन्नरपासून साधारणतः 18 किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडे माझं डिंगोरे हे गाव आहे, जिथे आज आपण इथे बसलो आहे माझ्या घरामध्ये. आणि त्या डिंगोरेपासून 1.5 किलोमीटर अंतरावर दत्तवाडी नावाची वस्ती आहे, तिथे आम्ही राहतो. आणि माझं बालपण देखील इथेच गेलं. बालपणाबद्दल सांगायचं तर जन्म ह्याच गावामध्ये झाला. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत बालपणही इथेच गेलं.
हं. बाबांना कल्याणजवळच्या शहाड नावाच्या छोट्याशा शहरामध्ये एका कारखान्यामध्ये माथाडी कामगाराची नोकरी लागली. बाबा अशिक्षित. आमची घरी जी शेती होती ती 27 गुंठे आणि ती नदीकिनारी असल्यामुळे त्यातली फक्त आणि फक्त 20 गुंठे शेती आम्हाला कसायला होती. त्याच्यामुळे गावामध्ये उपजीविकेचं तेवढं मोठं साधन नसल्याने बाबांनी त्या शहाड नावाच्या छोट्याशा शहरामध्ये जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली, माथाडी कामगार. एक 6-7 वर्षानंतर असं जाणवलं की ती कंपनी व्यवस्थित चालत नाही आणि त्याच्यामुळे आमचे तिथे हाल व्हायला लागले. बरोबर 8 वर्षानंतर, बाबा तिथे गेल्यानंतर 8 वर्षानंतर ती कंपनी बंद पडली. मग आम्ही पुन्हा गावी आलो. मग गावी आलो तर गावी राहायला घर नाही, तेवढीच 20 गुंठे शेती. त्या शेतीला पुरेसं पाणी नाही. जरी ती नदीकिनारी असली तरी 8 महिने त्या नदीला पाणी असेल तशी आम्ही शेती करणार. साधारणतः 9वीच्या सुमारास मी इथे आलो. आई बाबा, मी आणि भाऊ. घरामध्ये प्रचंड गरिबी, कारण उपजीविकेचं साधन नसते. मग आता काय करायचं हा प्रश्न असताना आई मजुरीने दुसऱ्याच्या शेतात जायला लागली. मी आणि भाऊ सुट्टीमध्ये दोघंजण लोकांच्या शेतात कामाला जायला लागलो. बाबा घरातली शेती पाहत होते. कधी शेतातला भाजीपाला घेऊन सायकलवर किंवा डोक्यावर पाटी घेऊन आम्ही तो विकायचो वेगवेगळ्या गावांमध्ये. तर असं सगळं चाललं असताना साधारणतः 10वीपर्यंतचं शिक्षण इकडे करता आलं मला माझ्या गावामध्ये आणि कशीबशी 10वी पास झालो. 10वीला पण पास होताना फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्यामुळं तो दुग्ध शर्करा योग आजपासून जर आपण म्हणालो एक साधारणतः 27-28 वर्षांपूर्वी फर्स्ट क्लास बऱ्यापैकी मानला जायचा. त्याच्यामुळे ती एक जमेची बाजू होती. म्हणजे हुशार या कॅटेगरीतले होता. हुशार असं नाही म्हणता येणार, पण शेतात काम करायचं, मजुरीने जायचं, लोकांकडे फवारणीचा पंप घेऊन 5 रुपये टाकी 7 रुपये टाकीने फवारायला जायचं. असं सगळं करत करत मिळालेला फर्स्ट क्लास. त्याच्यामुळे घरात आनंद होता. शाळेमधून कॉलेजचा प्रवास सुरू झाला. कॉलेजचा प्रवास सुरू होताना असं होतं की 11वी-12वी तर केली, पण दिशा मिळत नव्हती. आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. तर आमचेच एक कुटुंबातीलच व्यक्ती आणि ज्यांना आम्ही आमचे कौटुंबिक मित्र म्हणतो ते रवींद्र बापू डिंगोरकर, ते एक दिवस असेच इथे आले होते आमच्या घरी, जे पुण्यात राहतात. त्यांनी आमची परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही मंगेशला माझ्याबरोबर पुण्यात पाठवा, एखादा कॉम्प्युटरचा कोर्स करायला लावतो, ग्रॅज्युएशन पॅरलली करू आपण आणि तुमच्या घराची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारायला 2-3 हजार रुपये पगार मिळेल. माझ्याही डोक्यामध्ये तारे चमकले की अरे 2-3 हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम. 3,000 म्हटल्यानंतर 1,000 रुपये खर्च, 2,000 रुपये मनी ऑर्डर करता येईल. आम्ही पुण्यात गेलो. पुण्यात गेल्यानंतर नेमकं काय करायचं, कसं करायचं हे काहीच माहीत नसताना कोणीतरी सांगितलं की अरे इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं तर रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळते, म्हणून मग इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. कम्प्युटरचा कोर्स केला म्हणून कुठेतरी सायबर कॅफेवर काम कर, ऑफिस बॉय म्हणून काम कर, अशी सगळी जे मिळतील ती कामं करत शिक्षण पूर्ण केलं. एका अशा वळणावर मला एक संधी मिळाली आणि ती संधी होती आदरणीय कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या साखर कारखान्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज आली होती की अशा अशा पदासाठी अर्ज करा आणि तुम्ही इंटरव्ह्यूला ह्या तारखेला पुण्यामध्ये इंटरव्ह्यूज आहेत. दैवयोगाने तिथे गेलो, इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी रिजेक्ट झालो. आता रिजेक्ट झालो म्हणजे का झालो त्याचं कारण वेगळं आहे. तर कोणीतरी भागामधलाच एक दुसरा मुलगा होता आणि सहकार म्हणजे ओळखीचं, एकमेका सहाय्य करू. हो, मग त्या ओळखीच्या माणसाला नोकरी दिली गेली. आता तो मुलगा जो जॉईन झाला माझ्या जागी तो फक्त 8 दिवस कारखाना साईटवर राहिला. कारण तो परभणी मधला होता, म्हणजे टाउन मधला होता, छोट्याशा शहरामधला होता. त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती आणि कारखाना साईटवर तुम्हाला माहित असेल मळीचा वास येतो, धूर असतो, प्रचंड प्रदूषण, राहण्याचे हाल असतात. मग अशा ठिकाणी तो काय 8 दिवसापेक्षा जास्त टिकला नाही. तो गेला म्हणून मग मला पुन्हा बोलवण्यात आलं आणि मला नोकरी मिळाली. आणि ती नोकरी जी मिळाली ती मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये. तिथे जवळपास एक साहेबांकडे 2.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. खूप काही शिकायला मिळालं आणि त्यातून जीवनाला दिशा मिळाली. खरं तर IIT बॉम्बे आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून तुमचं मास्टर्स झालंय. युरोपियन विद्यापीठाने तुम्हाला डिलीट दिली आहे. IIT जम्मूमधील सायबर सिक्युरिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय तुम्ही
आणि मला वाटतंय असा तुमचा एकूणच हा सगळा इंटरेस्टिंग शैक्षणिक प्रवास राहिलाय. खरं तर मला त्याच्याबद्दल फारच क्युरिओसिटी होती, कारण वेगळं हे काहीतरी. जरा प्लीज तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल ऐकायला फार आवडेल आम्हाला. मी जसं सांगितलं, वडील अशिक्षित आणि आई जुनी 7वी शिकलेली, त्याच्यामुळे दोघांनाही सतत वाटायचं की आपल्या मुलांनी खूप चांगलं शिकावं. मग शिकावं तर दिशा नसते, बरोबर आहे. दिशा देणारा नसतो. आणि मला वाटतं माझी 10वीची सुट्टी होती. 10वीच्या सुट्टीमध्ये गावाच्या ग्रामपंचायतमध्ये एक छोटीशी लायब्ररी होती. त्या लायब्ररीतून मी एक पुस्तक घेऊन आलो आणि ते पुस्तक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मला त्या पुस्तकाचं आज नाव आठवत नाही, ते कोणी लिहिलं होतं तो लेखक आठवत नाही. मला जे आठवतं ते हे एवढंच की ते पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर मी माझं स्वतःचा एक मॉरल त्या पुस्तकाचं जे होतं ते अधोरेखित केलं. ते मॉरल एवढंच होतं की जर तुम्हाला तुमचं जग बदलायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते कुठेतरी मनावर ठसलं आणि ते ठसल्यानंतरही दिशा नव्हती. मग इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन झालं, कम्प्युटरचे कोर्सेस केले, साहेबांच्या कारखान्यात नोकरीला लागलो. परंतु मनामध्ये आईवडिलांनी सांगितलं की शिक्षण घेतलं पाहिजे आणि आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमचं जग बदलायचं तर शिक्षण असलं पाहिजे, हे असं ठसलेलं होतं. नोकरीला लागल्यानंतर मग मी पुन्हा शिक्षणाकडे वळालो. साहेबांकडून निघाल्यानंतर बँकेत नोकरी, बँकेत पर्यंत असं की HDFC बँकेत नोकरी, झेनिथ सारख्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी. मग या दरम्यान जो मला वेळ मिळत गेला तो मग मी शिक्षणासाठी देत गेलो. बँकेत असताना बँकिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर बँकेतून नोकरी सोडल्यानंतर गॅप घेऊन IIT बॉम्बेमधून मास्टर्स केलं, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून एक्झिक्युटिव्ह MBA केलं आणि त्यानंतर शिक्षण हे कंटिन्यूस ठेवलं. अगदी 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 काही दिवसांपूर्वी IIT जम्मूमधून सायबर सिक्युरिटीचा जो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स त्यांनी काढला, त्याच्यामध्ये साधारणतः काही हजार ॲप्लिकेशन्समधून 40ची बॅच निघाली आणि त्या 40च्या बॅचमध्ये माझं नाव होतं आणि तेही शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. म्हणजे शिक्षण हे मी कंटिन्यू ठेवलं म्हणून तर आज इथपर्यंत पोहोचू शकलो असं मला वाटतं. म्हणजे खरं तर खूप भारी आहे हे, कारण आपण असं म्हणतो की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, पण तो खऱ्या अर्थाने कसा विद्यार्थी असतो हे तुमच्याकडे बघून कळतंय. असो, खरं तर तुम्ही जुन्नर म्हणजे पुण्याचा अत्यंत संपन्न भाग असं आपण म्हणूया. या संपन्न भागातनं तुम्ही राहणारे, मूळचे तुम्ही इथले, आणि तुम्ही नोकरीला गेलात बीडसारख्या त्या भागामध्ये. कारण मी मराठवाड्याची आहे, सो मला माहिती आहे त्या भागातली परिस्थिती काय आहे. सो तुम्हाला खरंच असं वाटतं की त्या काळामध्ये, ती काय 2, 3, 4 वर्ष तुम्ही त्या भागामध्ये राहिलात, त्या काळाने खरंच तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध केलं का हो? खूप चांगला प्रश्न आहे. माणूस म्हणून समृद्ध तर केलंच, परंतु आदरणीय मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं, अभ्यासता आलं. जरी साहेबांशी आमचा असा डायरेक्ट संपर्क नसायचा, परंतु साहेबांबरोबर वागता आलं, राहता आलं, त्यांना अभ्यासता आलं. आणि साहेब हे देखील माझ्यासाठी एक प्रेरणास्रोतच होते. कारण साहेब पण नाथरा नावाच्या गावामधून महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव बनू शकले. आणि मग अशा व्यक्तीला आपल्याला जर अभ्यासता आलं तर आपण दत्तवाडीसारख्या वस्तीवरचे, डिंगोऱ्यासारख्या गावातले का मोठे होऊ शकणार नाही? हा कुठेतरी विचार मनामध्ये रुजत गेला, बिंबला आणि आपण म्हणू ना तो स्ट्रॉंग पण झाला. आणि तिथून म्हणजे शिक्षण कसं आहे की एक आहे की आपल्याला गरज आहे म्हणून आपण शिक्षण करतो, गरज आहे म्हणून नोकरी करतो. परंतु आपण जर कंटिन्यू निरीक्षण करत राहिलो तर निरीक्षणातून देखील शिक्षण होत असतं. आणि साहेबांचं निरीक्षण करताना पैशापेक्षा मला एक दूरदृष्टी मिळाली. त्याच्यामुळे निश्चितपणे बीडमधल्या परळी तालुक्यातल्या पांगरी ह्या गावामध्ये असणार तो साखर कारखाना, तिथे जाऊन जीवनाला दिशा मिळाली असं मी म्हणेन. क्या बात, व्हेरी वेल सेड. खरं तर ग्रॅज्युएशन केलं इकॉनॉमिक्समध्ये, नोकरी पण केली, त्यानंतर बँकिंगमध्ये काही काळ नोकरी केली, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेलात आणि सडनली सायबर सिक्युरिटीमध्ये कसे काय आला तो? त्याचं काही लॉजिक नाही कळलं. जरा प्लीज त्याच्याबद्दल सांगा.
आता तुम्हाला माझा बेस माहिती आहे. आम्ही मुळातचे शेतकरी, मुळात शेतकरी आम्ही. शेतकरी काय करतो, तो बिनभरवशाचा धंदा करतो. अगदी अगदी म्हणजे ढग दिसायला लागले की तो शेतीची मशागत करायला लागतो. बरोबर आहे. पहिला पाऊस पडून गेला की तो पेरणी करतो आणि पेरणी करत असताना पण तो काय म्हणतो की आणखी 8 दिवसाने पाऊस पडेल आणि मी पेरलेलं जे आहे ते उगवून येईल. वा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आम्ही मुळातच रिस्क घेणाऱ्या कॅटेगरीतली मंडळी आहोत शेतकरी. क्या बात आहे, क्या बात, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. त्याच्यामुळे भीती अशी वाटतच नाही की आपण हे शिकलोय आणि हे करू शकणार नाही, हा मनामध्ये न्यूनगंड नाही आणि भीती नाही. आणि दुसरं म्हणजे मला नेहमी अवघड कामं करायला आवडतात. म्हणजे ती माझी मेंटॅलिटी. दुसरी महत्त्वाचं म्हणजे माझं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आहेत स्वतःची, मॅनेजमेंट स्किल्स डेव्हलप झालेली आहेत. मग जी लोक सगळी एकाच मार्गाने जातात तो मार्ग निवडायला आणि चोखंदळायला मला आवडत नाही. माझा प्रयत्न हा नेहमी असा असतो की अवघड कोणता मार्ग आहे जिथे जास्त माणसं नसणार आहेत आणि तो आपल्याला यशस्वी करू शकेल. क्या बात. त्याच्यामुळे मग मी ज्यावेळेस ठरवलं, एक 10 वर्ष नोकरी केल्यानंतर मी विचार केला की आपल्याला व्यवसायात यायचं. आणि व्यवसायात यायचं हा विचार मी ज्यावेळेस नोकरीची पहिली पायरी चढलो त्याच दिवशी मी घेतला होता. फक्त घरची परिस्थिती स्टेबिलाईज होईपर्यंत मला नोकरी करायची होती. हो. मग मी 10 वर्ष नोकरी करून व्यवसायात आल्यानंतर मी म्हटलं आता आपण करायचं काय. ज्यावेळेस मी सुरुवात केली म्हणजे आजपासून 11 वर्षापूर्वी, त्यावेळेस स्थिती अशी होती की .com येऊन गेलं होतं. बरोबर आहे. देशामध्ये अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांनी जन्म घेतला होता. त्या मॅच्युअर्ड झाल्या होत्या आणि ते बऱ्यापैकी धंदा करत होत्या वेगवेगळ्या. म्हणजे कोणी इन्व्हेंटरीमध्ये होतं, कोर बँकिंगमध्ये होतं, त्याच्यानंतर ERP इम्प्लिमेंटेशनमध्ये होतं. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केलं साधारणतः 2012मध्ये, त्यावेळेस देशामध्ये मार्केट जे होतं ते पॉप्युलेट झालं होतं. मग आता आपण धंदा काय करायचा, आपण परत त्याच मार्गाने जायचं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन अडकायचं. त्याच्यापेक्षा आपण जगामध्ये भविष्यात काय जे येईल आणि जे खूप अवघड असेल असं काहीतरी निवडूया, याच्यावर मी रिसर्च केला आणि ते नाव जे होतं ते सायबर सिक्युरिटी होतं. बँकेमध्ये असताना, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असताना माझा नेहमी प्रयत्न असायचा की आपण सायबर सिक्युरिटीमध्ये लक्ष घालावं. त्या 10 वर्षामध्ये नोकरीच्या मी कंटिन्यू सिक्युरिटी मॅटर्सवरचे आर्टिकल वाचणं, सिक्युरिटी मॅटरवरच्या कॉन्फरन्सेसला जाणं, वेळ देणं, असं माझा कंटिन्यू अभ्यास चालला होता. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर व्यवसायात येताना जे ठरवलं त्याच्यामध्ये चालू आणि ती सुरुवात केली. क्या बात आहे. म्हणजे पूर्वतयारी निशी उतरलो. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमची वेलॉक्स नावाची कंपनी आहे हो, जी सायबर सिक्युरिटीसाठी तुम्ही काम करतात. आणि मला आवर्जून माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आज कोट्यवधी रुपये हे वाचवतात बरं का आपल्या देशाचे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की इस्रोला सुद्धा ज्या काही मोजक्या कंपन्या सायबर सिक्युरिटी देत आहेत त्याच्यामध्ये एक कंपनी वेलॉक्स सुद्धा आहे. सो खरं तर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. सो प्लीज तुमच्या कंपनीबद्दल आणि एकूण तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे तुमच्या कंपनीचं आणि बाकी सगळ्या बाबतीत थोडंसं डिटेल ऐकायला आवडेल. आम्ही जी सायबर सिक्युरिटी निर्माण केली आहे ती निर्माण करताना आम्ही बघितलं की ती सेगमेंट स्पेसिफिक नसावी. म्हणजे मी बँकेसाठीच चालेल किंवा मग ती मॅन्युफॅक्चरिंगसाठीच चालेल किंवा ती हेल्थकेअरला चालेल, असं सेगमेंट स्पेसिफिक सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट्स आम्ही डेव्हलप केली नाहीत. किंवा आम्ही कोणत्याच सायबर सिक्युरिटी प्रॉडक्टचे रिसेलर देखील नाहीत. आम्ही ही जी प्रॉडक्ट बनवली ती आम्ही स्वतः बनवलेली आहे. म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी मेक इन इंडिया म्हणतात, त्याच धर्तीवर आमची आलेली सर्व प्रॉडक्ट ही मेक इन इंडिया प्रॉडक्ट आहेत. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही काय बनवलं आहे. आम्ही बँकेमध्ये जे पेमेंट गेटवेज असतात, ATMs असतात, त्यांची सायबर सुरक्षा करणारी प्रॉडक्ट बनवलेली आहेत. त्याचबरोबर तुमचे डेस्कटॉप्स असतील, सर्व्हर असतील, कॉम्प्लेक्स नेटवर्क असतील, त्यांना सायबर सुरक्षा देणारे सिम, सोर, UBA अशी यंत्रणा देखील आम्ही बनवलेली आहेत. EDR, MDR, XDR हे तांत्रिक शब्द आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला प्रेक्षकांना कळतील. किंवा NT-APT आहे. अशी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आम्ही बनवले जी जनरलाइज सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतात. म्हणजे जिथेही सायबर सुरक्षित संदर्भातली अडचण निर्माण होईल अशा सर्व कंपन्या आमच्याकडून प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात.
मग आम्ही काय करतो, तर प्रेक्षकांना मला मुद्दामून सांगायचं आहे की देशामधली जवळपास निम्म्यापेक्षा जास्त ATMs आम्ही सायबर सुरक्षित करतो. क्या बात है, क्या बात. आणि ती ATM जी आहे ती जवळपास 1,20,000 पेक्षा जास्त ATMs आहेत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की देशातलं प्रत्येक दुसरं ATM हे आम्ही सायबर सुरक्षित करतो. वा. दररोज आम्ही कमीत कमी 2 लाख कोटी रुपये, 2 कोटी नाही, ओ माय गॉड. 200 कोटी नाही, 20,000 कोटी नाही, 2 लाख कोटी रुपये सायबर सुरक्षित करतो. हे काम आम्ही Oh my God. एका बँकिंग सारख्या डोमेनला करतो. त्याच्यानंतर टाटा ग्रुप ऑफ कंपनीज आहेत, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत. तर अशा बऱ्याचशा, आता काही कॉन्फिडेन्शियल रिझनमुळे मला सगळ्याच कंपनीची आणि नावं नाही reveal करता येणार. घेता येत नाहीत, परंतु हो आम्ही चांगलं काम करतोय. आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे, भारतीय कंपनी म्हणून आम्ही परदेशी कंपन्यांच्या नाकामध्ये नऊ आणले. क्या बात है, क्या बात म्हणजे है, त्यांना क्या एवढी बात है. स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे. वा. देशातल्या अनेक ग्राहकांकडे आम्ही ह्या परदेशी कंपन्यांची प्रॉडक्ट्स आम्ही रिप्लेस केले. उप्स. हो, म्हणजे मला हे सांगायचं की भारतीय कंपनी म्हणून आम्ही इतर ज्या आमच्या कॉम्पिटिटर कंपनीज आहेत त्यांच्या तोडीची किंवा त्यांच्या तोडीच्या पेक्षा चांगली प्रॉडक्ट आम्ही आज भारतामध्ये डिलिव्हर करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एक भारतीय म्हणून अक्षरशः म्हणजे ऊर अभिमानाने भरून येतो वगैरे म्हणतात ना, मला आत्ता या क्षणाला ते फिलिंग आहे. म्हणजे हॅट्स ऑफ यू. खरंच तुम्ही खऱ्या अर्थाने एक म्हणजे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं काम करताय. थँक्यू. आणि म्हणजे हे खूप भारी फिलिंग असतं की आपण आता या क्षणाला एखाद्या अशा माणसासमोर बसलोय की ज्याचं काम काय दर्जाचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा ही माणसं थोडीशी इंट्रोवर्ट असतात किंवा अजून कोणकोणत्या कारणांनी असतात, मग ही माणसं फारशी प्रकाश होतात येत नाहीत. आहो, तर ते यायला हवंय. चित्रांगणच्या गप्पाष्टकच्या माध्यमातून माझा हाच एक छोटासा प्रयत्न राहिलाय की अशाच व्यक्ती ज्या फारशा प्रकाश होतात आलेल्या नाहीयेत, तर त्यांना आणायचा आम्ही प्रयत्न करतो. यू आर वन ऑफ देम. सो पुन्हा एकदा इकडे येईन की आजवर तुम्हाला खरं तर खूप सारे पुरस्कार मिळालेत. म्हणजे माझ्याकडे आली ना तर ती अशी भली मोठी यादीच आली होती. म्हटलं ती यादी वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला जर त्याबद्दल सांगितलं तर जरा मजा येईल. मी आतापर्यंत म्हणजे जवळपास 3 मॅगझिनच्या कव्हरवर येऊन गेलो. ओ माय गॉड, क्या बात आहे. त्यातलं पॅशन विस्टा म्हणजे एक हो, जगविख्यात मॅगझिन आहे, अगदी अगदी. त्यांनी मला कव्हर केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचं जे उद्योगविषयक दिवाळी अंक येतो त्यामध्ये माझी स्टोरी कव्हर झालेली आहे. सही. त्याच्यानंतर उद्योग मैत्रीण म्हणून एक मॅगझिन आहे, त्यांनी मला कव्हर केलं आहे. अशी 3 मोठी जागतिक, राष्ट्रीय, राज्य पातळीवरची जी मॅगझिन्स आहेत त्यांनी मला कव्हरवर घेतलं किंवा माझी स्टोरी कव्हर केली. आता ही स्टोरी कव्हर करणं किंवा त्या मॅगझिनच्या कव्हरवर जाणं हे माझ्या म्हणजे रुटीनचा भाग नाही आहे. म्हणजे मला माहीत पण नव्हती ती मॅगझिन्स. पण माझं एक आहे की आपण काम करत जावं आणि तुमच्यासारखी मंडळी मग कधीतरी ते काम पाहतात, अभ्यासतात आणि मग आमच्याकडे येतात. त्याचप्रमाणे मला अनेक देश आणि विदेशातले पुरस्कार मिळालेत. 2021चा दी इन्स्पायरिंग लीडर ऑफ द इयर तो गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांच्या हस्ते मिळाला. त्याच्यानंतर सन्माननीय केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते माझ्या कंपनीला पुरस्कार मिळाला. दुबई गव्हर्नमेंटच्या वतीने एक जो पुरस्कार दिला जातो तो मला 2019ला मिळाला. असे जवळपास एक मला वाटतं 22 ते 23 पुरस्कार आजपर्यंत मला आणि माझ्या कंपनीला मिळालेले आहेत. पण पुरस्कार असं मला नेहमी वाटतं की पुरस्कार हे एक कलेक्टिव्ह वर्क आहे ज्याचं रेकग्निशन केलं जातं. माझी कंपनी, माझी टीम, कुटुंब यांचे ते कुठेतरी एकत्रित एफर्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे पुरस्कार मिळतो. अजून एक पुरस्कार खूप छान मिळाला आणि तो मला इथे सांगावासा वाटतो. प्लीज प्लीज. आणि त्या पुरस्काराला मी म्हणतो की विद्वान लोकांकडून दिला गेलेला पुरस्कार. पुण्यात मिळाला होता का? नाही, तो IIT बॉम्बेचा पुरस्कार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो मी ज्या IIT बॉम्बेमधून
पास आऊट झालो तर त्यांनी मला द इन्स्पायरर नावाचा पुरस्कार दिला वा. आहे. म्हणजे एखाद्या जगविख्यात शैक्षणिक संस्थेकडून तुम्हाला एखादा पुरस्कार मिळतो, तर मला वाटतं हे जे सर्व जे इतर पुरस्कार आहेत त्यांच्यापेक्षा तो मोठा समजला जातो. इट्स अ बिग हां, अचिव्हमेंट तर ॲक्च्युली. तो एक मला पुरस्कार मिळाला. आत्ता एक 8 दिवसापूर्वीच एक ऑल इंडिया बिझनेस असोसिएशन जे दिल्ली स्थित आहे, त्यांनी आत्मनिर्भर भारत रतन अवॉर्ड म्हणून एक पुरस्कार मला जाहीर केला आहे. क्या बात. म्हणजे भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या व्यक्ती आणि संस्था किंवा कंपनीज काम करतात वा. त्यांचं त्यांनी इंडिपेंडंट ॲनालिसिस केलं क्या बात आणि त्या बेसिसवर तो मला पुरस्कार मिळाला. वा. त्याच्यानंतर नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे जे देश पातळीवर काम करतं, चेंबर ऑफ कॉमर्स आहे आणि खूप मोठं काम आहे त्यांचं. केंद्र शासन राज्य शासनांशी समन्वय साधतं, पॉलिसी मेकिंगमध्ये मदत करतं. त्याचा मी म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या सायबर सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष आहे. क्या बात. म्हणजे ते एक नियुक्ती पण एक पुरस्कारच आहे, अगदीच ज्याच्यामुळे मला अगदीच. आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि आपण म्हणतो की ज्या क्षेत्रात मी आहे त्याच्यासाठी मला काम करण्याची संधी मिळते. क्या बात. खरं तर माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला, की तुमच्या अशा काही अचिव्हमेंट्स आहेत का की ज्या तुम्हाला या व्यासपीठावर आवर्जून सांगाव्याशा वाटतात? अगदी छोट्या, म्हणजे छोट्यापणापासून, म्हणजे बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या. खरं तर मला वाटतं थोड्याशा यात कव्हर झाल्यात, पण अजून एक आठवत असेल तर प्लीज सांगा. आता अचिव्हमेंट मध्ये जे सगळ्यात महत्त्वाची अचिव्हमेंट मला वाटते ते म्हणजे की मी देशामधली जी वेलॉक्स नावाची कंपनी आहे ती देशामधली एकमेव सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट कंपनी आहे. क्या बात है. हां, म्हणजे आता देशामध्ये अनेक सायबर सिक्युरिटी कंपनी, हजाराने कंपन्या आहेत, परंतु सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट कंपनी, प्रॉडक्ट म्हणजे प्रोडक्ट. हां, प्रॉडक्ट कंपनी आम्ही एकमेव आहोत. आता याचं कारण तुम्ही म्हणाल की नाही असं कसं म्हणताय तुम्ही, आमच्याकडे जर 22-23 प्रॉडक्ट आहेत तर त्यातली 2-3 प्रॉडक्ट बनवणारी कंपन्या आहेत, मी नाही म्हणत नाही, परंतु 22 प्रॉडक्टचा संच मार्केटमध्ये उतरणारे आम्ही एकमेव आहोत. क्या बात. आता याला जस्टिफाईड कारण पण तसंच आहे. ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये जातो आणि टेंडर्समध्ये पार्टिसिपेट होतो, त्याच्यानंतर मग आम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होतो, तर आम्हाला कॉम्पिटिशन देणाऱ्या कंपन्या सगळ्या फॉरेन आहेत. म्हणजे देशातली आम्ही एकमेव कंपनी आहोत. अगदी. तर हे एक जेंटल ॲनालिसिस आम्ही केलं आणि ते एक आमची अचिव्हमेंट आहे. आणि IIT बॉम्बेमध्ये शिकत असताना आमचे जे कोर्सचे मुख्य होते ते डॉक्टर राव म्हणून होते. तर त्यांनी ज्या दिवशी पहिल्यांदा क्लासमध्ये आले त्या दिवशी त्यांनी आम्हाला खूप छान वाक्य सांगितलं, जे मला वाटतं माझ्या स्मरणामध्ये आयुष्यभर राहील आणि मी ठेवतो पण. तर त्यांनी सांगितलं की फ्रॉम टुडे यू ऑल विल बी कॉल्ड ॲन IITian. आम्ही खूप खुश झालो. IITian टायटल आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग नंतर ते आम्हाला सगळ्यांना म्हणाले की धिस टायटल इज जस्ट लाईक ॲन IAS अँड IPS ऑफिसर. दिस विल गो ऑफ वेन यू विल डाय. आम्ही सगळ्यांनी माना हलवल्या. मग त्यांचं पुढचं वाक्य होतं, बट फ्रेंड्स बी सिरियस बिकॉज IIT is an institution of national interest. Actually. So, from today onward, whatever you will do in the best interest of this nation. क्या बात. त्याच्यामुळे माझी प्रॉडक्ट रेंज बनवताना किंवा भारतासाठी काही करावं लागलं तर मला खूप आनंद होतो. मग इंडियन सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट रेंज बनवली, ती एक मोठी अचिव्हमेंट आहे. आयुष्यामध्ये काही शेकडो लोकांना आपण रोजगार देऊ शकलो, त्यांची घरं चालत आहेत, तीही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर म्हणजे पुरस्कार, अनेक पदं भूषवली, पुरस्कार आहेत माझ्याकडे, परंतु ह्या 3-4 गोष्टी ज्या मी बघतो ते त्या मोठ्या अचिव्हमेंट म्हणून मला दिसतात. क्या बात. सही. म्हणजे खरंच कौतुकास्पद आहेत ही अचिव्हमेंट सुद्धा. या सगळ्या अचिव्हमेंट्स ऐकून खरं तर एखाद्याला कॉम्प्लेक्स यायला हवाय आणि तो यायलाच हवाय, तरच कदाचित माणसं त्यातनं स्वतः मोटिवेट होऊन आणखीन काहीतरी बेस्ट करू शकतील. आणि हाच या संवादाचा एक हेतू आणि उद्देश सुद्धा आहे. सो खरं तर आयुष्यातला तुमचा असा कुठला प्रसंग आहे की ज्यानं तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवले असं तुम्हाला वाटतं? प्रसंग असे अनेक आहेत.
प्रसंग जे आहेत त्याची प्रत्येकाची एक आपण असं म्हणू की विषय ठरलेला आहे. आईबाबांसाठी मी निर्व्यसनी मुलगा आहे, क्या बात. ही एक जमेची बाजू आहे. शिक्षण IIT बॉम्बेमधून घेऊ शकलो, ही एक जमेची बाजू आहे. युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची डिलीट आहे, ही एक जमेची बाजू. म्हणजे शिक्षणामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये, खरंय. व्यवसायामध्ये जर जाऊन आताच मी तुम्हाला सांगितलं की 1,20,000 ATMs पेक्षा जास्त आणि 2,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम दररोज माझी कंपनी सुरक्षित ठेवते, ही एक अचिव्हमेंट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे प्रसंग जे आहेत किंवा ह्या घटना ज्या आहेत ते मला प्रेरणा देतात आणि म्हणून त्या माझ्या आयुष्यासाठी मोठ्या महत्त्व ठेवून जातात. क्या बात आहे. व्हेरी वेल सेड. तुमची कंपनी वेलॉक्स, तर तिचे आणि ओव्हरऑल तुमच्या कंपनीला घेऊन तुमचे भविष्याचे प्लॅन्स काय आहेत? आगामी प्लॅन्स म्हणू शकतो आपण. हो, जसं मी म्हणालो की 11 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला. मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी कंपनी सुरू करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. व्हेरी डिफिकल्ट. अदर दॅन दॅट, टू रिटेन द पीपल, टू बिल्ड अ कॉन्फिडन्स ऑफ अ कस्टमर and continuing journey in the business is far more difficult than any other task. So हे सगळं करत असताना मला असं नेहमी जाणवलं की माझ्याकडे जे ह्युमन आहेत, म्हणजे जे मॅनपॉवर आहे, ह्युमन इज अन ॲसेट ऑफ द कंपनी, कोणत्याही कंपनीचा. आणि गेल्या 11 वर्षापूर्वी म्हणजे माझ्याकडे असे बरेचसे इंजिनियर आहेत जे 11 वर्षापूर्वी जॉईन झाले होते फ्रेशर म्हणून, आणि ते आज 11 वर्षानंतर माझ्याकडे आहे. क्या बात है. अगदी आमच्याकडे हाऊसकीपिंग स्टाफ असेल, हे सुद्धा माझ्याकडे अनेक वर्षांपासून आहेत. सिक्युरिटी गार्ड असतील, तेही अनेक वर्षांपासून काम करतात. मला हे सांगायचं की आपण फक्त कंपनी उभी करत नाही, आपण माणसं उभी करायची असतात आणि मग त्या कंपनी आपसूक उभी करतात. आमची कोर टीम जी आहे ती इंटॅक्ट आहे आणि अगदी कोणत्याही प्रसंगी 24 तास काम करण्याची ते क्षमता ठेवतात. कारण यश ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस ते एका माणसाचं नसतं, तर ते पूर्ण आणि ते पूर्ण टीमचं असतं, त्यात कुटुंबाचं असतं. आणि व्हेलॉक्स एक कुटुंब आहे. व्हेलॉक्समध्ये तुम्ही जर आमच्या ऑफिसला कधी आलात, तुम्हाला मी इन्व्हाइट करेलच, तुम्हाला जाणवेन की तुम्ही त्या रिसेप्शनला बसलात की तुम्हाला 2 वेळा चहा घेणार का, कॉफी घेणार का. दुपारी तुम्ही 12:30 ते 1च्या दरम्यान जर आलात तर तुम्हाला जेवणासाठी अवश्य विचारलं जाईल. क्या बात है. आणि त्यासाठी कोणाला, म्हणजे आमच्याकडे कोणी प्लंबर आला, इलेक्ट्रिशियन आला तर त्याला जेव घालतात आमच्याकडे. आमचं कॅन्टीन आहे, आमच्याकडे कॅन्टीनमध्ये फ्री जेवण असतं सगळ्या स्टाफला आणि काही एक्स्ट्रा ताटं पण मागवलेली असतात. मग ती म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी. त्याच्यामुळे कंपनीमध्ये जसं आपण म्हणतो की ही आमची ग्रोथ आहे, पण ग्रोथ बरोबर ह्युमन व्हॅल्यूज पण जपल्या जातात. अगदी जरी आता मिड साईज कंपनी असली तरी वुमन ग्रीव्हन्सेस कमिटी आहे आमच्याकडे. हो, आम्ही कोणत्याही जातीपातीवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही आमच्या प्रत्येक ऑफिसमध्ये आलात तर वन व्हेलॉक्स हे असं एक टायटल आहे आणि त्या टायटलच्या खाली लिहिलेलं आहे की वी डोंट बिलीव्ह इन एनी कास्ट, रिलिजन अँड टेरिटरी. म्हणजे आम्ही कोणती जाती, धर्म किंवा भाग, प्रदेश याच्यावर विश्वास ठेवत नाही, बिकॉज वी आर वन व्हेलॉक्स. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल की बऱ्याचशा आमच्या ऑफिसेसमध्ये की वुमेन्स सिक्युरिटी इज प्रायोरिटी ॲट व्हेलॉक्स. म्हणजे ती जी व्यक्ती आपल्याकडे येते ती कोणत्या जाती, धर्माची किंवा कोणत्या प्रदेशातली आहे हे बघितलं जात नाही. त्याला नोकरी देताना ते पॅरामीटर आपसूक गळून जातात आणि तो निव्वळ क्वालिटीच्या बेसिसवर एनरॉल होतो आणि ग्रो होतो आणि त्याचा परफॉर्मन्स तपासला जातो. आम्ही इक्वल अपॉर्च्युनिटी एम्प्लॉयर आहोत. महिलांना संधी देताना आम्ही म्हणत नाही की ही महिला आहे म्हणून ती मागे आणि तो पुरुष आहे म्हणून तो पुढे. आम्ही पुश करतो. ज्या महिला त्या जोखडात अडकलेल्या आहेत त्यांना गाईड करतो की तुम्ही बाहेर पडा तुम्ही. आणि आमच्याकडे त्या मुली किंवा महिलासुद्धा खूप चांगलं परफॉर्म करतात, ग्रो करतात. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता ह्या व्हॅल्यूज काही ठिकाणी पुस्तकांमध्ये शिकवल्या जात नाहीत. त्या नर्चर होतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी तिथे जाते, आपली बायको जाते,
आपली बहीण जाते ती सुरक्षित आहे कारण ती व्हेलॉक्समध्ये काम वा करते. वा. तो एक विचार पण आहे. कधी हा कधी 9-10 विश्वास. वाजता 11 वाजता मुली ज्यावेळेस कधी एखादा प्रोजेक्टवर अडकलेला असेल, स्टक झालेला असेल, आमच्या ड्रायव्हर सोडायला जाऊ शकतो. त्या टॅक्सी करून गेल्या तर त्यांना ट्रॅक केलं जातं, त्या पोहोचतात का ते बघितलं जातं. हो. इतकी सगळी काळजी. ते 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 म्हणजे अगदी घरगुती वातावरण. क्या बात. म्हणजे माझ्याकडे एक इंजिनियर आहे, तर त्याची आई एकदा त्याला म्हटली, अरे तू आता घरी काय आहेस? तो म्हटला सुट्टी आहे. जा ऑफिसमध्ये जाऊन काम कर जरा. म्हणजे वा. अशी काही काही गोष्टी सही. आम्हाला कधी ना कधी ते ऐकायला येतात. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे कंपनी उभी राहते. माणूस म्हणून जाणीवा शाबूत असल्याची पोचपावती असं प्रयत्न म्हणायचं. चालू आहे. यापेक्षा मोठी पोचपावती काय असू शकते की सुट्टीच्या दिवशी सुद्धा जर तुमचं कुटुंबीय तुम्हाला म्हणतंय की जा, कारण तू त्या कंपनीचा महत्वाचा भाग आहेस. कारण ऑफकोर्स त्या कंपनीनं त्या एम्प्लॉयची तेवढी काळजी घेतलेली असते ऑन अ एव्हरी लेवल. बरोबर. हा, फक्त कंपनीत माणसं काम करतात आणि तुम्ही त्यांना पगार दिला म्हणजे झालं तुमचं काम संपलं असं न करता जे काही एक अटॅचमेंट तुम्ही क्रिएट केली ती खरंच काबिले तारीफ आहे. मंगेशजी, तुम्ही हे तर सगळं सांगितलं, पण तुमच्या भविष्यातल्या प्लॅन्स जे काही आहेत मला त्याच्याबद्दलही थोडंसं ऐकायला आवडेल प्लीज. जसं मी सांगितलं की माझी कंपनी व्हेलॉक्स ही देशातली एकमेव सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट देणारी कंपनी. येस. आहे. म्हणजे आम्ही व्हॅल्यूज क्रिएट केल्यात मार्केटमध्ये. आत्तापर्यंत टेक्नॉलॉजी म्हटलं की पाश्चिमात्य राष्ट्र हे गणित आहे. खरं आहे. आणि 2014 नंतर, म्हणजे मी कोणत्या पक्षाशी निगडीत नाही आहे, परंतु गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विशेषतः त्या बदलल्या आणि त्यांनी मेक इन इंडियाकडे थोडं फोकस करायला सांगितलं. जी. त्या पॉलिसीज आमच्यासारख्या सर्व नवउद्योजकांसाठी संजीवनी ठरल्या क्या बात. आणि त्याच्यामुळे आमच्या प्रॉडक्टला देशांतर्गत ॲक्सेप्टन्स वाढला. वा. त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय मिळाला, आम्ही ग्रो होऊ शकलो, आमचं विजन मोठं झालं. 2014 पूर्वी अरे आम्ही सायबर सिक्युरिटीचं हे प्रॉडक्ट आणलं आहे, अरे हे तर फक्त फॉरेनमध्येच बनतं, हे भारतात नाही बनत, असा जो म्हणजे न्यूनगंड होता तो गेला आणि लोक आम्हाला ॲक्सेप्ट करू लागले. वा. आणि जसं मी सांगितलं की आम्ही पाश्चिमात्य देशांमधल्या ज्या कंपनीज आहेत त्यांना आम्ही टफ फाईट द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे आम्ही त्यांचा घाम काढतो मराठीत सांगायचं तर. क्या बात. म्हणजे आता त्या कंपनीची नावं मला घेता येत नाहीत, परंतु आम्ही काढलाय. क्या बात. हा, जर आम्ही भारतामध्ये एवढं चांगलं काम करू शकत होतो तर मग आम्ही गेल्या 3 वर्षापासून बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये अमेरिका आहे, दुबई आहे, क्या बात. बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, सही. नेपाळ आहे. म्हणजे ही आजूबाजूची जी राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही आता आमचं सायबर सिक्युरिटी सोल्युशन द्यायला सुरुवात केली आणि त्याला स्वीकारही वाढत चालला आहे. मग आम्ही मागच्या वर्षी आमचं व्हिजन आणि मिशन ह्या दोन्ही गोष्टी चेंज केल्या. म्हणजे आम्ही काय करतो की प्रत्येक काही ठराविक वर्षांनी आम्ही आमचं मिशन आणि व्हिजन रिव्ह्यू करतो आणि ते चेंज करतो आणि ते आमच्या मॅनेजमेंट टीममध्ये डिक्लेअर करतो. तर व्हिजन जे होतं ते आम्ही म्हणजे ते इंग्लिशमध्ये पण मी सांगतो, टू बी मोस्ट रिलायबल अँड प्रीमियम सायबर सिक्युरिटी कंपनी ऑफ द वर्ल्ड. क्या बात. हां, म्हणजे आम्हाला प्रीमियम पण बनवायचे प्रॉडक्ट आणि रिलायबल पण बनवायचे, हे आमचं विजन आहे. आणि मिशनमध्ये थिंक सायबर सिक्युरिटी, थिंक व्हेलॉक्स. म्हणजे ज्या ज्या वेळेस सायबर सिक्युरिटीची प्रॉडक्ट घेतली जातील त्यावेळेस आमचा विचार होईल, प्रॉडक्ट घेऊ अथवा न घेऊ, परंतु त्या कस्टमरच्या, त्या ग्राहकाच्या लक्षात आलं पाहिजे की एकदा व्हेलॉक्सचा विचार करावा. क्या बात. तर हे जे व्हिजन आणि मिशन हे आम्ही 2025 पर्यंत ठेवलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या बिझनेसचे पॅरामीटर्स डिसाईड केले. म्हणजे आमची वाढ किती पर्सेंटाईल झाली पाहिजे, त्याच्यानंतर नफा क्षमता कशी वाढली पाहिजे, एम्प्लॉई स्ट्रेंथ कशी वाढली पाहिजे, कस्टमर बेस कसा वाढला पाहिजे, याचे सगळ्याची आम्ही गणितं आखलेली आहेत आणि ती आमच्या इंटरनल टीममध्ये आम्ही पब्लिश पण केली की ह्या ग्रोथ पॅरामीटर्सवर आपल्याला फोकस करायचा 2025 पर्यंत. 2025 पर्यंत आम्ही ज्या काही गोष्टी प्लॅन केल्या त्या अचीव केल्यानंतर आम्ही परत बसणार, परत आमचं व्हिजन आणि मिशन रिव्ह्यू करणार आणि ते अमेंड करणार किंवा चेंज करणार. आम्हाला आत्ता युरोप मार्केट खुणावतं आहे, युरोप नंतर आम्हाला पाश्चिमात्य राष्ट्र खुणावत आहेत. मेक्सिको आमचा फोकस आहे, ब्राझील आमचा फोकस आहे, लॅटिन अमेरिका मेजरली आम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करतो आहे.
तर जागतिक दर्जाची, थोडक्यात सांगायचं जागतिक दर्जाची सायबर सिक्युरिटी कंपनी बनणे हे व्हेलॉक्सचं उद्दिष्ट आहे. क्या बात. सॉरी. सो आता अगदीच शेवटच्या काही 1-2 प्रश्नांकडे येते मंगेशजी. एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री, आता तुम्ही समोर पुरुष आहात म्हणून पुरुषाबद्दल बोलूया आपण. तर एखादा पुरुष जेव्हा एवढी यशाची शिखरं सर करत असतो किंवा येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करत असतो, अडचणींना अगदी फोडून काढत असतो आणि पुढे पुढे जात असतो, तेव्हा ना त्याच्या मागं भक्कमपणे उभं त्याचं कुटुंब असतं. त्याचा बॅकबोन असतं त्याचं ते कुटुंब. तर तुमच्या घरच्या कुटुंबियांबद्दल आणि तुमच्या ऑफिसच्या कुटुंबीय अशा दोन्ही कुटुंबियांबद्दल ऐकायला आवडेल. आधी घरच्यांबद्दल. हो, आमचं घरचं कुटुंब 9 माणसांचं आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये मी, पत्नी, 2 मुलं, आई बाबा, भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगा त्यांचा. अच्छा अच्छा. आमचा ह्या 9 माणसांचा फोकस असतो की आनंदी राहणं. क्या बात. सही. म्हणजे आणि आनंद ज्या घरामध्ये आनंद, त्या घरातला पुरुष कोणत्याही लढाईवर चढाई करून जाऊ शकतो. क्या बात. व्हेरी वेल सेड. व्हेरी वेल सेड. तर मग ती लढाईची चढाई करायची असेल तर आपल्या घरामध्ये आनंद असला पाहिजे, त्याच्यासाठी आमचा फोकस असतो. आईवडिलांनी दिलेले संस्कार असतील, त्याच्यानंतर पत्नीचा पाठिंबा असेल, भावाचा पाठिंबा असेल आणि मुलांची जी लुडबुड असते जी आपल्याला नेहमी ती हवी हवीशी वाटणारी लुडबुड असते. म्हणजे ती लुडबुड जी असते ती अशी असते की ती तुम्हाला तुमचे श्रम विसरायला भाग पाडते. अगदी अगदी. म्हणजे मला कधी कधी आठवण आली तर मी माझ्या भावाच्या मुलाला, जो पुण्यात राहतो, एक 8 वर्षाचा आहे, मी त्याला संध्याकाळी कॉल करायला सांगितलं किंवा तो त्याला माझी आठवण आली, तो मला म्हणतो पप्पा असं तसं तसं. तो त्याने सांगितलं, मी विसरून जातो. घरी आलं की आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. आल्यानंतर मी तुम्हाला दरवाजात दिसलो की प्रत्येकाने आपल्याला एकमेकांना स्माईल द्यायचं. काय नियम आहेत, जाताना बाय म्हणायचं, छान रात्री चांगला डायलॉग ठेवायचा, पुस्तकं चांगली वाचायची, विचार चांगले ठेवायचे. मग प्रत्येक दिवस हा आनंदाचाच असतो असं नाही, परंतु मॅक्सिमम आपण आनंदी राहायचं याच्याकडे आमचा फोकस असतो. त्याच्यामुळे मग जी बाहेरची लढाई आहे त्याच्यावर चढाई करणं सहज शक्य होतं. हे सगळं करत असताना जसं प्रत्येक पुरुषामागे कोणी ना कोणी तर असतं, तशी पत्नी आहे, आई आहे, हे खंबीरपणे उभे राहिलेत माझ्या. अगदी छोटी गोष्ट सांगायची, परदेश दौरे असायचे, माझी मुलं लहान होती, आई बाबा इथे असायचे, बाबांना आई एकटं सोडून मुंबईला आमच्याकडे यायची, मुलांना सांभाळायची आमच्या, आणि आम्हा दोघांना म्हणायचे तुम्ही परदेश दौऱ्यावर जा. मग अमेरिकेला महिनाभर जाऊन राहणं असो, 1.5 महिना राहणं असो, म्हणजे व्यवसायानिमित्तचे जे परदेश दौरे आहेत ते मी आणि पत्नी दोघंही करायचो, कारण आई आमच्या पाठीशी उभी होती. शेती, इथला सगळा पसारा, इथली सगळी कामं सगळी बाजूला सोडायची आणि आपली मुलं कशी यशस्वी होतील याच्यासाठी काम करायचं. तर हे सगळी गणितं ह्या कुटुंबामध्ये जिथे मी आहे, म्हणजे यश मिळवण्यासाठी त्या पुरुषाला जे आवश्यक मसाला असतो तो बहुतेक माझ्या कुटुंबात आहे. दुसरं कुटुंब अर्थातच व्हेलॉक्स. व्हेलॉक्स म्हणजे आता कसं आहे की मी आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहे तो टप्पा असा आहे की आय हॅव एव्हरीथिंग इन माय लाईफ. मग एव्हरीथिंग इन माय लाईफ म्हणजे माझ्याकडे प्रत्येक गोष्ट आहे अशी, म्हणजे माझं राहणीमान अतिशय साधं आहे. त्याच्यामुळे बाजरी किंवा ज्वारीची एखादी भाकरी मिळाली दिवसभरात, एक आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्याच्यामुळं एक वरण भात आणि एखादी हिरवी भाजी मिळाली तर आम्ही स्वर्ग गाठल्याचं सुख आम्हाला मिळतं. त्याच्यामुळे हे असं साधं राहणीमान असल्यामुळे, आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अशा खूप मोठ्या अपेक्षा नाहीत, परंतु हो, कंपनी मोठी करण्याच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आमच्या. म्हणजे ती जागतिक दर्जाची झाली पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे, तिचं नाव जनरेशन टू जनरेशन राहिलं पाहिजे, अशी सगळी थॉट प्रोसेस चालू आहे. आणि त्याच्यासाठी मग आता माझं काय आहे की माझे वैयक्तिक आयुष्यामधली फुलफिलमेंट आहे. मग आता मी कोणासाठी करतो आहे, तर तो इंजिनियर जो माझ्याकडे 11 वर्षापूर्वी जॉईन झाला होता, ती हाऊसकीपर ताई जी माझ्याकडे इमाने इतबार इतक्या वर्ष काम करते, माझ्या इंजिनियरचे वडील जे म्हणतात की नाही तू सरांबरोबर राहायचं, त्या नवऱ्यासाठी ज्याची बायको आमच्याकडे सकाळी 9:30ला आल्यानंतर ती 10-11 वाजेपर्यंत बघत नाही रात्रीचे की मला प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यायचं आहे, त्याला माहिती आहे की नाही सर चांगले आहेत, कंपनी चांगली आहे, अशा सगळ्यांसाठी आज मी काम करतो आहे. म्हणजे हे एक असं फिलिंग आहे की हे सगळी माझेच कुटुंब आहे. एखाद्या इंजिनियरने फ्लॅट घेतला, कार घेतली, तर त्याच्या घरामध्ये जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा 1% आनंद
जास्त मला होतो असं मला वाटतं. क्या बात है. कारण तो व्हेलॉग्समध्ये ग्रो झाला आहे, तो व्हेलॉग्समुळे करू शकला आहे. हा आनंद खूप आहे. किंवा आम्ही त्यांना गाईड करतो की तुम्ही हे करा, ते करा, आणि आणि ते सगळं मला आनंद देऊन जातात. म्हणजे माझ्या आयुष्याचं ज्या अचीव करण्याच्या गोष्टी होत्या त्यांच्या स्टेजेस बदलत गेल्यात. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी जो विचार करायचो तो आज नाही आहे. म्हणजे माझं कुटुंब मोठं झालं आहे, सोशली अनेक मित्रमंडळी आहेत, ते सल्लामसलत करतात, त्यांची कुटुंब मोठी झाली पाहिजेत, इथपर्यंत तो विचार पुढे गेलेला आहे. खरं तर यामध्ये मला वाटतं तुमच्या आई वडिलांचं कौतुक थोडं जास्त करावं लागेल, कारण माणूस घडतो बिघडतो ते त्याच्या अपब्रिंगिंगमुळे. बरोबर. त्यामुळे ते अपब्रिंगिंग खूप जास्तीचं मॅटर करतं. तर मला वाटतं म्हणून त्यांचं खरं तर खूप जास्त कौतुक, कारण तुमच्यासारखा एक मुलगा किंवा तुमच्यासारखा एक व्यक्ती त्यांनी घडवला आहे की जो इतक्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतोय. नाही तर बऱ्याचदा असं होतं ना की माणसं यशाच्या शिखरावर, असं म्हटलं जातं की यशाच्या शिखरावर माणूस कायम एकटा असतो. पण आज जेव्हा तुमच्याशी बोलतेय, तुमचा हा संवाद ऐकते, तेव्हा एक लक्षात येते की अरे अहो तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन तिथवर गेला. आणि हे खूप भारी आहे ऍक्च्युली, की म्हणजे माझी प्रगती झालीच पाहिजे पण माझ्यासोबत माझ्याशी कनेक्टेड असणारा प्रत्येक माणूस तिथवर पोचला पाहिजे. सो हे खरंच कौतुकास्पद आहे. सो तुमच्या बोलण्यातनं एक जाणवलं की तुम्ही पुस्तकं पण वाचता. हो. तुम्ही सिनेमे पण बघता बहुधा. हो. तर जरा प्लीज थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाऊन आवडती पुस्तकं आणि आवडते सिनेमे सांगा आम्हाला. आता त्याला पण स्टेजेस आहेत बघा. हो, आवडतील ऑफकोर्स. म्हणजे माणसाला प्रत्येक वेगळ्या स्टेजवर. तरुणपणात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेच आवडतं. बरोबर आहे. त्याला काय आपण म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यावर काय आवडतं याची गणितं ठरलेली आहेत. तर आता असं वाटतं की जवान बघावा, म्हणजे असं आहे. कधी कधी वाटतं वेनसडे बघावा 2-4 वेळा. म्हणजे थॉटफुल असे सिनेमे. एखादा आर्ट्स मूवी बघावी वाटते की नाही, असं आहे. कधीतरी वाटतं अरे नाटक बघावं. म्हणजे संगीतांच्या मैफिली आम्ही करतो. माझी पत्नी खूप चांगल्या कविता लिहिते. तर कधी कधी असं पण होतं की तिच्या लिहिलेल्या कविता आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत, ती 1 वाजते, मी 1 वाजतो. किंवा मी म्हणतो अरे ग्रेसन शांता शेळकेंची ही कविता आहे, ग्रेस असं लिहितात. त्याच्यानंतर हा कोट वाचला. आमच्या कधी कधी मग विकेंडच्या गप्पा अशा असतात की आम्ही शुक्रवारी 10 वाजता बसतो, 2 वाजेपर्यंत साहित्यावरच बोलत असतो. आणि घरामध्ये आलात तर आता एक लायब्ररीच आहे आमची. म्हणजे कोणती पुस्तकं चांगली याचाही असं प्रश्नार्थक आहे की, परंतु माझ्या जीवनाला ज्या पुस्तकाने कलाटणी दिली ते धीरूभाई अंबानींचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर मग बराक ओबामांचं आत्मचरित्र आहे, जी मी खूप एक्नॉलेज करतो, रेकग्नाइज करतो. मला आत्मचरित्र वाचायला, म्हणजे आता पूर्वी आपल्याला लहान असताना गोष्टीची पुस्तकं, कॉमिक्स आवडतात. त्याच्यानंतर पुढे आपण जसं वाढत जातो, तारुण्यात येतो, तर आपल्याला वाटतं अरे अरे आपण जरा लव्ह स्टोरी काइंड ऑफ बुक वाचावीत. आता थॉटफुल बुक्स वाचतोय, म्हणजे जे त्याच्यानंतर स्टीव्ह जॉबचं आत्मचरित्र, व्यवसाय, म्हणजे अशी आत्मचरित्र वाचत असतो. राजकीय आत्मचरित्र वाचतो. अशी सगळी आत्मचरित्र. आणि त्या आत्मचरित्रातून, म्हणजे आत्मचरित्र अशाच व्यक्तीची लिहिली जातात ज्याच्यामध्ये लिडरशिप स्किल्स आहेत. मग लिडरशिप स्किल्स, मग ते राजकारणातील असो, उद्योग क्षेत्रातील असो, समाजकारणातील असो, मग कशातले असो, तर त्यांच्यामध्ये ती लिडरशिप स्किल्स कशी आहेत ही अभ्यासायला, ग्रहण करायला मला आवडतात. त्याच्यामुळे वाचन असं असतं की बऱ्याचदा प्रवास खूप असतो मला, आणि मी एअरपोर्टला एक पुस्तक घेतो आणि परत रिटर्न येईपर्यंत ते पुस्तक संपलेलं असतं वाचून. कारण कधी कधी तर माझी पत्नी सांगेन तुम्हाला, जर कधी भेटलात तुम्ही तिला, मी 2-2, 3-3 पुस्तकं एकाच वेळेस घेतो एअरपोर्टला. आणि मी येता येता ती 2-3 पुस्तकं वाचून मोकळी करतो. आणि त्या पुस्तकांचं इतकं वेळ लागलंय की आता काही वर्षांपासून मी प्रॅक्टिस सुरू केली. आणि मला वाटतं मला प्रेक्षक वर्गालाही सांगायचं आहे की बुके देऊ नका, बुक द्या. बुके देऊ नका, बुक द्या. 300 रुपयाचा बुके देण्यापेक्षा 300 रुपयाचं किंवा 500 रुपयाचं एखादं पुस्तक दिलं तर ते टिकतं आणि तो विचार उजवतं. बुके 2 दिवस 4 दिवस टिकतो आणि निघून जातो. तर मी आता पुस्तकं देतो. तर अशी ती चळवळ सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे कला आणि वाचन या दोन्ही गोष्टींकडे माझा कल असतो. आणि कला आणि वाचन याच्यामुळे
दिवसभर केलेलं काम, खरंय. झालेली धावपळ, तो सगळा शिनवटा नाही शिनवटा निघून जातो आणि आपण रिलॅक्स होतो. शेवटचा प्रश्न, तुमच्या दृष्टीनं यशाची व्याख्या काय? म्हणजे आजच्या तरुणाईला तुम्ही काय सांगाल की यश म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही पहिला अभ्यासा आणि जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये करिअर करा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आणि तो आनंद म्हणजेच यश. वा. मला आवडत होतं, मी व्यवसाय करावा, मी त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये यशाची एक पायरी मी गाठली आहे क्या बात. आणि त्याच्यातून मला आनंद मिळतो म्हणजे यश. मग यश असंही असतं, काही लोकांकडे 100 कोटीची प्रॉपर्टी आहे वयाच्या 30मध्ये, परंतु 40मध्ये जाताना ती 200 कोटीचीच होते. परंतु काही व्यक्तींकडे 35व्या वर्षी 100 कोटींची येते आणि तो 40मध्ये जाताना 500 कोटीची होते. तर यशाचं आणि वयाचं काही गणित नाही आहे. यश आणि वय हे वेगवेगळ्या स्टेजेसने जात असतं. अगरवालजी जे आहेत, फॉक्सकॉनचे चेअरमन आत्ता, त्यांचं एक मी मध्ये खूप छान एक कोट वाचला होता. तर ते म्हटलं, मी 42व्या वर्षापर्यंत 9 वेळा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये फेल झालो आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न करून यशस्वी झालो. म्हणजे 9 वेळा त्यांनी प्रयत्न केले, ते अयशस्वी झाले. परंतु 10व्या वेळा प्रयत्न करून आज 7 लाख कोटीची कंपनी बनवू शकले. म्हणजे यश हे तुम्हाला तुमच्या कोणत्या टप्प्यावर मिळेल हे सांगता येत नाही. तुम्ही फक्त हार मानली नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता त्यावेळेस तुमच्याकडे खूप मोठा अनुभव आलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस तुम्ही एक्झिट घेता. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येतो का अपयशी होऊ नये, त्याच वेळेस तुम्ही एक्झिट घेता आणि यशाला गवसणी घालायचं राहून जातं. सो यश म्हणजे आनंद. कदाचित पुढे अजून एक पाऊल टाकलं असतं तर लगेच तुम्हाला यश मिळू शकलं असतं. अगदी अगदी. यश म्हणजे आनंद आणि आनंद ज्याच्यातून मिळतो ते काम करा. वा, व्हेरी वेल सेड. खरं तर मंगेशजी, हा एकूणच संवाद मला स्वतःला सुद्धा खूप संपन्न करणारा ठरला असं मी म्हणेन. आणि ऑफकोर्स लवकरच मी तुमच्या मिसेसना सुद्धा इकडे गप्पाष्टकला बोलवणार आहे आणि आम्ही मस्त कवितांची आणि गाण्याची मैफिल करू. येस. आणि जसं मी म्हणाले की जेव्हा तुमच्याबद्दल वाचण्यात आलं होतं की अरे म्हटलं हे खूप इंटरेस्टिंग आहे की ह्या माणसाचं काम इकडे आहे, शिक्षण एका ह्याच्यात घेतले आणि आज सायबर सिक्युरिटीमध्ये काम करता. जेव्हा इस्रोला सुद्धा तुम्ही तुमचे सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट दिले हे मला कळलं, तेव्हा खूप भारी फिलिंग आलं होतं की आपल्या जवळचं कोणीतरी आहे आणि आजवर अजिबातच प्रकाश होतात नाहीये. सो हे तुमच्या खरं तर प्रोफेशनल गोष्टी जाणून घ्यायच्या असं ठरवून आले होते आणि तो संवाद करता करता एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे सुद्धा मला कळलंय. या संवादादरम्यान पुन्हा एकदा हीच गोष्ट अधोरेखित झाली की तुम्ही जितके एक बिझनेसमॅन म्हणून यशस्वी आहात किंवा एक मुलगा म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय, मुलगा म्हणून आईबाबांच्या तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्यावर तुम्ही खरे ठरलाय, तुमच्या पत्नींच्या अपेक्षांवर तुम्ही खरे ठरलाय, एक माणूस म्हणून तुम्ही खरंच खरे ठरलाय असं मी म्हणेन. कारण एक माणूस जो सुजाण असतो, ज्याला त्याच्या भावना किंवा माणूस म्हणून जाणीव शाबूत असणारा माणूस असतो, तो सगळ्यांचा विचार करतो. सो हे सगळं तुमच्याशी बोलून मला खरंच खूप मजा आली, खूप छान वाटतंय. सो चित्रांगणच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या वेलॉग्स टीमला आणि वैयक्तिक तुम्हाला सुद्धा आभारभर शुभेच्छा. हा प्रवास असाच आणखीन यशाची शिखरं पादांक्रांत करू या शुभेच्छांसह. घेऊया एक छोटासा ब्रेक. टिल देन स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू मंगेशजी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या टीमला. थँक्यू. आणि मंडळी, जाऊ नका. जाण्याआधी जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.